गेला तर हे भगवं वातावरण पाहतोय. आयोजकांची अथक मेहनत, अथक परिश्रम, 16 वर्षांची परंपरा आणि आज ये भगवं वातावरणासाठी या भगव्या झेंड्याखाली खेळवली जाणारी ही भगवी स्पर्धा आपण पाहतोय. जय हनुमान चषक 2026 वर्षाच्या सुरुवातीलाच भेटीला आणली गेलेली ही स्पर्धा सर्व रसिक प्रेक्षकांचं देखील मनोरंजन होत असताना आपण पाहतोय. उद्याच्या आणि परवाच्या दिवसासाठी देखील आम्ही आताच आपल्याला आमंत्रण करतोय की या स्पर्धेसाठी या खूप सारे चांगले संघ आपल्याला उद्याच्या 2 दिवसांमध्ये देखील खेळ करताना दिसणार आहेत. तत्पूर्वी आजच्या दिवसातील मित्रांनो शेवटचा सामना आपल्या भेटीला येतोय. टॉस जिंकला आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय आपण पाहतोय. संध्याकाळचं सत्र आहे, माहिती आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये बॅटिंग घेणं किती महत्वाचं असतं. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती दीपन. पहिलाच बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला जातोय. बॉल मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉल फील्ड केला जाईल. तोपर्यंत जर पाहायला गेला तर एका धावेनं स्ट्राईक रोटेट करत असताना अजिंक्य यांच्या बॅटमधून टीम जय हनुमान चोरंडे संघासाठी आलेली ही एकेरी पहिली धाव आपण पाहिली. आणि इथून जर पाहायला गेला तर टीम चोरंडे संघाच्या धावफलकाला सुरुवात होताना आपण पाहतोय. आज काय खेळ करत असताना प्रत्येक संघाचे खेळाडू आपण पाहिले. काहींना यश आलं, काहींना अपयश आलं, परंतु आज हे संघ मात्र जर पाहायला गेला तर कोणत्याही खेळाडूची मात्र निराशा होताना दिसला नाहीत. कारण एवढं मोठं हे आयोजन, तब्बल 70,000 रुपये प्रथम पारितोषिक असलेली ही स्पर्धा, कोणता संघ जय हनुमान चषकच्या या भव्य दिव्य करंडकावरती नाव कोरताना दिसेल. सुवर्ण अक्षरांनी हे नाव कोरलं जाईल. कारण 16वं पर्व आहे. आयोजकांनी ही स्पर्धा म्हणजे हे आपल्या ग्रामीण खेळाडूंसाठी उभं केलेलं हे नंदनवन आणि आपल्या संघासाठी हे प्लॅटफॉर्म आपण पाहतोय. बॉल हवेमध्ये आहे, हवेशी वार्तालाप करतोय, परंतु अप्रतिम प्रयत्न आपण पाहतोय. शेवटच्या क्षणात बॉल ही बॅलन्स जातोय आणि बॉल मैदानाच्या आतमध्ये ढकलला, परंतु प्रयत्नांची प्रशंसा केली जाईल. अन्यथा आणखीच्या 2 धावा एक्स्ट्राच्या खर्च कराव्या लागल्या असत्या त्या टीम बहिरोले संघासाठी. परिणामी या बॉलवरती फक्त 2 धावा मिळाल्या. 2 धावांनी स्कोर कार्ड वधारतोय. 3 बॉल आणि 3 धावा आतापर्यंत टीम चोरंडी संघ. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकलेला बॉल, धारदार गोलंदाजी आपण पाहतोय. अचूक लाईन लेंथ वरती गोलंदाजी ब्लॉक होल मध्ये टाकून पूर्णपणे ब्लॉक करण्याचा प्रयत्न पाहतोय गोलंदाजी करत असताना दीपन यांचा. परंतु समोर संघ चोरंडे मोठमोठ्या संघांना नामोहरण करत आज इथपर्यंत येऊन ठेपलाय टीम जय हनुमान चोरंडे. यावेळी लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न, बॅटर बीट, बॉल कीपर बीट, बॉल जातो लॉंग स्टॉप रिजन मध्ये. व्हाईटच्या या 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होताना दिसणार आहेत. धावसंख्येत 2 बदल एक्स्ट्राच्या आलेल्या या 2 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. एक्स्ट्राच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जातोय. 4 बॉल झालेत, 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटची मॅच, अंतिम मॅच, आजच्या दिवसातील विजेता संघ कोण होईल? यावेळी ताकदवर फटका आहे, सरळ बॉल जाईल कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषा पार. षटकार. होती मी हारण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी आलोय. पुन्हा एकदा स्लोवर वन पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल फील्ड केला जातोय. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली गेली एका धावेनं. जर पाहायला गेला तर स्कोर कार्ड वरती 1 धाव आणि जर पाहायला गेला तर पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय. पहिल्या षटकाचा खेळ जिथं समाप्त होतोय ना, एका धावेनं सुरुवात केली होती. दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉल, तिसऱ्या बॉलवरती डबल, पुन्हा एकदा डॉट बॉल, व्हाईट +1 अशा 2 धावा. 5व्या बॉलवरती षटकार आणि शेवटच्या बॉलवरती सिंगल. अशा पद्धतीने जर पाहायला गेला तर तब्बल 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. प्रथमतः फलंदाजी करत असताना जय हनुमान चोरंडे संघ मागच्या मॅच मध्ये तब्बल 57 धावा आजच्या दिवसातील उच्चांक लीड करत असताना हा विक्रम देखील केला गेला. जय हनुमान चषक 2026च्या माध्यमातून जय हनुमान चोरंडे संघ आणि तोच संघ टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी देखील करतोय. साहिल ऑन अ स्ट्राईक. दुसऱ्या षटकात गोलंदाज राजांना इन्व्हाइट केले गेले कॉम्बॉक्स एंड कडून. साहिल यांचा बॉल जर पाहायला गेला तर यावेळी अडसर दूर करू शकले नाही. परिणामी ही भिंत क्रॉस करू शकले नाही आणि पाहतोय या पहिल्याच बॉल वरती राज स्ट्राइक्स फॉर बहिरोले.
रिकामं होतं त्या खात्यावरती एका अंकाची नोंद करत असताना गोलंदाज आपण राज यांना आपण पाहतोय. आज ही टीम एकत्र उभी आहे ती खऱ्या अर्थानं जिद्द मेहनत आणि चिकाटी या त्रिसूत्रीच्या जोरावरती टीम जर पाहायला गेला तर बापदेव बहिरोले हा संघ मागचे 2 मॅच जिंकत इथपर्यंत आलेला आहे. सुपर 3 साठी चालू असलेली ही लढत पहिला संघ जो संघ कोणता असेल तो बापदेव चषकाच्या एका ट्रॉफीवरती आपलं नाव कोरील त्यासाठी चालू असलेली ही लढाई. मैदानाच्या आतमध्ये बिग मॅन अनुप दाखल झालाय. जिथून मॅचला फिनिश केलं होतं तिथूनच सुरुवात करत असताना अनुप यांच्या बॅट मधून येथील धावा मॅक्सिमम षटकार. अनुप यांना आपण पाहतोय जिथून मागची मॅच सोडली होती तिथूनच सुरुवात करत असताना अनुप पहिल्याच बॉल वरती षटकार. यावेळी सेन्सेशनल क्रिकेट आपण पाहतोय. स्वतःवरती नाराज आहेत. माहित होतं की पॉइंटच्या क्षेत्रातून आपण या बॉल वरती चौकार मारू शकला असतो परंतु सेन्सेशनल क्रिकेट हलक्या हाताने खेळायचा होता. डॉट बॉल येतोय. राज यांची वापसी आपण पाहतोय बैरोले संघासाठी. यावेळी पुन्हा एकदा चपराक मारलेली आहे. डाऊन दी बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर इंटरेस्टेड आहे. आणखी एका विकेटचं पतन. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर जे हनुमान चषक 2026 ची ओळख आज जर पाहायला गेला तर ही स्पर्धा अलिबाग तालुक्यामध्ये नामांकित स्पर्धांपैकी एक स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं आणि आजचा हा पहिला दिवस आयोजकांची आज मेहनत या मैदानात या मॅचच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. परफेक्ट मॅच परफेक्ट नियोजन आज जे हनुमान चषक 2025च्या माध्यमातून 26च्या माध्यमातून आपण पाहतोय. न्यू बॅटर मयूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. येता क्षणी बॉडी लाईन वरती फेकलेला हा बॉल स्टॉक डिलिव्हरी आपण पाहतोय. राज यांची एकच धाव थोडं फंबल पाहायला मिळालं. दुसऱ्या घ्यायचा धावचा निर्णय पाहतोय परंतु अशातच रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय परंतु जिथं आपल्याला 2 धावा घ्यायच्या आहेत ना 30 सर्कल मध्ये फिल्डर नसल्या कारणानं बॉडी लाईन वरती तैनात आहेत. आपल्याला पहिली क्विक सिंगल घेणं गरजेचं आहे. जर पहिली क्विक सिंगल जर आपण कंप्लीट करताय तर 2 धावा जरूर कंप्लीट करू शकताय. 2 धावा आल्यात. धावसंख्येत 2 बदलाव. धावसंख्या 20. यावेळी ताकदवर फटका आहे. पुन्हा एकदा ते क्षेत्र तोच फिल्डर आणि तोच परिणाम विकेट. नंतर दापालकावरती मोबदल्यात 20 धावा बाद होणाऱ्या फलंदाजांमध्ये आपण साहिल पाहिला, अनुप पाहिला, मयूर पाहिला. विस्फोटक फलंदाज बाद झाल्यानंतर आता अमित मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दिसतोय. 2 ओव्हर शिल्लक असणार आहे. 20 धावा आणखी किती धावा बनवल्या जातील या मॅच मध्ये हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. रन रेट कधीच काहीच विचारत नाही. तो फक्त फटके मागत असतो. आपल्या संघासाठी प्रोजेक्टेड स्कोर जर मोठं बनवायचं असेल आतापर्यंत 40 धावा प्रोजेक्टेड स्कोर आम्हाला दिसतोय परंतु 40 धावा या पुष्कळ असतील का? कारण बहिरोले संघाकडे विस्फोटक फलंदाज आहे. त्या फलंदाजांसमोर 40 धावा पुरेशा होतील का आपल्या गोलंदाजांसाठी? तर नसतील तर मग प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी आता नवीन गोलंदाज वाहतोय मनीष यांना इन्व्हाइट केलं गेलंय परंतु आतापर्यंत पूर्णपणे जिम्मेदारी अजिंक्य यांच्यावरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसला गेलाय. आणखी एका विकेटचं पतन. बिग ब्लो इन मॅच. बिग विकेट मैदानाच्या बाहेर.
दबाव फलंदाजांवरती, पण बहिरोले संघाचा विश्वास आपल्या गोलंदाजावरती पाहतोय. विश्वासासार्थ अशी गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाजी करत असताना गोलंदाज मनीष यांचा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सागर विनॅट नंबर 6 आपण पाहतोय. धावसंख्येत कोणत्याही प्रकारचा बदलाव आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळत नाही. 20 धावा. पुन्हा एकदा मनीष चाललेत. हलक्या हातानं स्टेअर केला. एक धाव. एक धावेने पुढे जाण्याचा प्रयत्न. एका धावेने आपण जास्तीचा प्रेशर समोरील संघावरती बनवू शकणार नाही आहे. त्यासाठी मोठे फटके आता येणं गरजेचं आहे. हे स्ट्राईक करणारे फलंदाज बाद झालेत, परंतु इथून आलेल्या प्रत्येक फलंदाजाला इथून एखाद दुसरा षटकार जरी येतोय. 35-36 धावा संध्याकाळचं सत्र असल्या कारण ह्या धावा देखील डिफेंडेबल होऊ शकतात. यासाठी टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय. हवा दमट होणार. बॉल जर पाहायला गेला तर हव्या त्या वेगानं मैदानाच्या बाहेर जाताना दिसणार आहे. हे देखील टीम चोरंडे संघाला माहिती आहे आणि तसा प्रयत्न आता ते धावा करताना करतील. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारायचा प्रयत्न पाहतोय. लॉंगॉनचा खेळाडू बॉलसाठी जातोय. बॉल उचलतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. एकेरी दुहेरी धावा देखील क्रिकेटमध्ये किती महत्त्वाच्या असतात हे मॅचमध्ये समजून जाईल. क्रिकेटमध्ये फक्त षटकार चौकारांची भाषा बोलली जात नाहीये. क्रिकेटमध्ये सिंगल धावेला देखील महत्त्व असतं. जेव्हा आपला संघ जेव्हा एका धावेनं हरतो तेव्हा त्या एका धावेची किंमत आपल्याला समजून जाते. सिंगल डबल आज या मॅचमध्ये महत्त्वाच्या असणार आहेत. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल फील्ड केला जातोय. एकच धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाही आहे. बॉल पिकअप केल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दिला जातोय. पास केला जातोय तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. षटकातील जर पाहायला गेला तर आतापर्यंत 2 बॉल शिल्लक आहेत. धावपालकावरती धावा लागल्या गेल्या 24. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करतोय टीम जय हनुमान चोरंडी संघ. स्वतःसाठी जागा बनवून खेळत असताना बॉल सरळ कट केलाय. बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय. प्रयत्न अपुरे पडलेत. चेस लागली होती फिल्डर आणि बॉल मध्ये. अखेर विजय झाला बॉलचा आणि धावा मिळाल्या 4. येथील 4 धावांचा हा संजीवनी चौकार.
कमालीचा कमबॅक टीम बापदेव बैरोले. फ्लायटेड बॉल पाहतोय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. फिल्डर इंटरेस्टेड आहेत, बॉल पिकअप करतायत, फेकतात वर. एकच धाव, एका व्यतिरिक्त जास्तीच्या धावा नाही आहे. आज या मैदानावरती जर पाहायला गेला तर आपलं सर्वस्व दाखवत असताना आपण पाहतोय टीम बापदेव बैरोले हा संघ. सुंदर फलंदाजी, तेवढीच चांगली गोलंदाजी आज बैरोले संघाने तापित केलंय. हो 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 हो, काय बॉल आपण पाहतोय, पूर्णपणे बांधून ठेवलंय, नाचवतोय फलंदाजाला हा गोलंदाज. मॅच टर्निंग ही मॅच आपण बॉलिंग बोलू शकतोय. फक्त एकच धाव आली या बॉलवरती, आतापर्यंत 31 धावा. लास्ट 2 बॉल रिमेनिंग इन लास्ट ओव्हर. स्कोर कमी असो वा मोठा, लढण्याची जिद्द मात्र ही मोठी पाहिजे. यावेळी खराब बॉल, गरज नव्हती आहे, परंतु एक्स्ट्राची आणखी एक धाव. जिथे गरज नव्हती चांगली गोलंदाजी होते. बी प्लान एक्झिक्यूट केला गेला आणि हा बी प्लान खऱ्या अर्थी जर पाहायला गेलात ना तर 3 धावांनी कुठेतरी महाग पडताना दिसलोय. ह्याच 3 धावा कदाचित आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये महागात पडू शकतात. प्रत्येक धाव या मॅच मध्ये महत्वाची असणार आहे. आता एक धावेला महत्व असणार आहे, कारण एक धाव आपल्याला पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर 1 वर्षाची वाट पाहायला लावू शकते. जय हनुमान चषक 2026च्या एका बक्षिसावर नाव कोरण्यासाठी चालू असलेली सुपर 3 पूर्वीची लढत. स्लोवर बॉल पाहायला मिळाला. पुन्हा एकदा ऑफ ब्रेक गोलंदाजी आपण पाहतोय. आणखी एका विकेटचं पतन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, परंतु शेवटच्या बॉलवरती ऑन साइडला बॉल पूल केला जातोय. धावफलकावरती धावा एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. दुसरीचा प्रयत्नात मात्र फक्त आणि फक्त एकच धाव धावफलकावरती पाहायला मिळेल. आणि अशाच जर पाहायला गेलात तर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या अर्थातच 35 धावा लागल्या गेल्या, म्हणजे 36 धावा प्रतिशतक. 9 धावांच्या रनरेटनं टीम बापदेव बैरोले या संघाला बनवायच्या. अर्थात 36 धावांचं उद्दिष्ट असणार आहे. स्वप्न मोठं ठेव मित्रा, बॅट मजबूतीने पकड. प्रत्येक शॉट तुझा आत्मविश्वास दिसला पाहिजे. मैदानावरती धूल उडू दे, कारण जिंकणाऱ्याच नाव या इतिहासात कोरलं जाईल. आणि अर्थातच जर पाहायला गेला तर सुपर 3 मध्ये जाण्यासाठी बनवायच्या आहेत त्या अर्थातच 36 धावा. परंतु तत्पूर्वी अर्थातच आज जय हनुमान बैरोले संघाच्या या मॅचेस आपण पाहतोय. खूप सारा चांगलं आयोजन, तब्बल 16 वर्षाची ही अविरत परंपरा. आणि या 2026च्या पर्वात पहिल्या दिवसात आम्हाला समालोचन करण्यासाठी इन्व्हाइट केलं गेलं आणि समालोचन करण्याची संधी दिली. त्याबद्दल जय हनुमान चषक आणि जय हनुमान बैरोले संघाचं आम्ही हार्दिक असा आभार व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. पुढच्या 36 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील हे ऐकवण्यासाठी आज पुन्हा एकदा यासिनजी मर्चंट या सरांना आम्ही इन्व्हाइट करतोय. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद कल्पेश जी। दोस्तों आप देख रहे हैं बापदेव बैरोले बनाम जय हनुमान चोरुंडे, इन दोनों टीमों के बीच ये कड़ा संघर्ष। इस टूर्नामेंट का फर्स्ट प्राइज आप सभी जानते हैं 70,000 नगद और उसी के साथ साथ एक बहुत ही खूबसूरत और चमचमाती हुई ट्रॉफी, और सेकंड प्राइज 40,000 रुपये नगद और एक चमचमाती हुई ट्रॉफी, और तीसरे नंबर के लिए थर्ड प्राइज 25,000 रुपये नगद और एक चमचमाती हुई ट्रॉफी। देखिए यहाँ से जो टीम जीतेगी कम से कम एक प्राइज़ लेके जाएगी, और इसी वजह से यहाँ पे मेहनत जारी है, जद्दोजहद करनी पड़ेगी दोनों भी टीमों को, क्योंकि यहाँ से जो टीम हारेगी वो खाली हाथ इस प्रतियोगिता से बाहर जाएगी, और एक टीम फाइनल में भी खेल सकती है या सेमीफाइनल खेलने का मौका तो मिलेगा ही।
और इसी वजह से ये मैच दोनों भी टीमों को करो या मरो की स्थिति में लाकर खड़ा कर दिया है इस मैच ने। डू और डाई सिचुएशन है, क्योंकि यहाँ से अगर हार जाएंगे ना तो फिर बहुत ही दुख, और उसी के साथ आज मेरे ख्याल से सुकून की नींद नहीं सोएंगे। आज जो जीतेगा वो सुकून की नींद सोएगा, बहुत ही हंसते हंसते घर चला जाएगा, क्योंकि आज सुबह से दोनों भी टीमों ने बहुत मेहनत की है, मशक्क़त की है, पसीना बहाया है, और उसका अब उज्र लेने का वक्त आया है। बापदेव बहिरोले बनाम जय हनुमान चोरुंडे, इन दोनों टीमों के बीच ये बड़ा मज़ा इस मुकाबले में हमें देखने को मिलने वाला है। 36 रनों की ज़रूरत, 4 ओवर का मैच, 9 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। सूरज गुरूब हो चुका है, सूरज ढल चुका है। अब हम देख सकते हैं कि सूरज की जो छुआएं होती है उसके प्रकाश में, यानी थोड़ा सा हल्का सा अंधेरा, हल्का सा प्रकाश, इस माहौल में थोड़ा सा ठंड भरा माहौल भी है, थोड़ी सी नमी है वातावरण में, हवा हालांकि थम चुकी है बाएं हाथ के बल्लेबाज के लिए, थोड़ी सी कारगर हवा। मगर यहाँ पे 9 रन बनाना इतना मुश्किल तो नहीं है, मगर गेंदबाजी कैसी होती है। जी हाँ, बहुत ही बढ़िया शुरुआत यहाँ पे साहिल द्वारा। पहली ही गेंद, हालांकि अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं, सीधा विकेट कीपर के दस्तानों में। देखिए दोस्तों, मैं अक्सर कहता हूं कोई भी लक्ष्य इंसान की साहस से बड़ा नहीं, कोई भी लक्ष्य इंसान की साहस से बड़ा नहीं, और हारा वही जो लड़ा नहीं। लड़ना होगा यहाँ पे। जी हाँ, इस पर दबा फुल टॉस गेंद थी, उसे खेल दिया है मिड विकेट की दिशा में, वहां पे फील्डर तैनात। आपको चौका मिलना इस मैदान पर बहुत ही मुश्किल, इस विकेट के मद्देनजर और इस मैदान को देखते हुए यहाँ पे आपको चौका नहीं छक्का ही लगाने की कोशिश करनी होगी, या तो फिर सिंगल और डबल रन ले। ढीले हाथों के साथ खेलकर डबल रन भी यहाँ पे मुकम्मल हो सकता है। शायद अनूप के पैर में थोड़ी सी मोच आई है, थोड़ी सी चोट लगी है, दर्द से कर्राते हुए दिखाई दे रहे हैं। अनूप, अगर ज़्यादा चोट है ना तो थोड़ी देर के लिए रेस्ट करें। देखिए, मेरी ये रिक्वेस्ट है, क्योंकि ज़्यादा ज़बरदस्ती करना अपने शरीर पर ये अच्छी बात नहीं होती। ये देखिए, अध्यक्ष कैसे हो तो ऐसे हो, सुबह से अभी तक यहाँ पे मौजूद भी है और हर तरह की हेल्प करने के लिए तैयार है। सम्माननीय अध्यक्ष अजीत दादा गरत, जैसे ही अनूप को थोड़ी सी चोट आई है, खुद देखिए यहाँ पे स्प्रे ढूंढ रहे हैं उनके लिए। ये होना चाहिए दोस्तों, क्योंकि तब जाके वो टूर्नामेंट सक्सेस होता है, टूर्नामेंट में बहुत ही ज़बरदस्त मज़ा आता है। साहिल गेंदबाजी के मार्ग पर, स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है मितेश, नॉन स्ट्राइक एंड पर अंकेश। जी हाँ, जाने दिया था, लेग स्टंप के बाहर वाली गेंद को छोड़ दिया था, अंदाजा सही निकलता हुआ आउटसाइड द लेग स्टंप, और इसी के साथ अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। इससे 1 रन के साथ रनों की संख्या में वृद्धि, 2 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए 36 रनों की जरूरत। मैं फिर से एक बार याद दिलाना चाहूंगा। जी हाँ, ड्राइव करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद ने बल्ले का मोटा सिरा लिया है और गेंद गली की दिशा में ट्रैवल करती हुई दिखाई दी। 1 रन के लिए डिक्लेयर जोन में 1-1 रन तो आपको बनाना ही होगा। देखिए दोस्तों, जिंदगी की कहानी दुख और हर्ष की होती है, जिंदगी की कहानी दुख और हर्ष की होती है, कीमत जीत की नहीं संघर्ष की होती है। संघर्ष तो करना होगा। ओह, सीधा फील्डर के हाथों में खेल गए। मैंने पहले ही कहा था यहाँ पे चौका मिलना मुश्किल है, छक्का ही लगाना होगा, और इसी के साथ ये पहला झटका, पहले बल्लेबाज मैदान से बाहर। कमी नहीं की देने वाले ने, कभी कमी नहीं की, किसी को क्या मिला ये मुकद्दर की बात है। अब किसके मुकद्दर में क्या लिखा है, किसकी तकदीर में क्या लिखा है, किसकी किस्मत में क्या लिखा है, हम ये नहीं जानते। जी हाँ, इसमें दबा हुक करने का प्रयास में चूक गए थे, गेंद ने बल्ले का ऊपरी सिरा लिया था,
फिर से एक बार फाइन लेग क्षेत्र पर गेंद ट्रैवल कर रही थी, एक ही रन यहाँ पे मिलेगा। गेंदबाज साहिल की जितनी तारीफ करे उतनी कम होगी। काबिल तारीफ यहाँ पे गेंदबाजी का नज़ारा पेश किया है, अपने टीम के लिए नजराना पेश किया है, क्योंकि पहली 5 गेंदों में मात्र 4 ही रन खर्च किए हैं और एक सलामी बल्लेबाज को चलता किया है। जी हाँ, इस मतबा अजीबोगरीब अंदाज के साथ खेला हुआ ये स्ट्रोक था। अपने आप को स्ट्रेच किया और उसी के साथ अपना अगला पैर भी बहुत आगे की तरफ डालकर उसे हुक करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद लॉन्ग लेग की दिशा में डिक्लेयर जोन में। फिर से एक बार मात्र एक ही रन पर संतोष करना पड़ेगा। अब 18 गेंदें बची है, 18 गेंदें और 31 रनों की जरूरत। हर ओवर में तकरीबन 10.33 के औसत से रन बनाने हैं। हालांकि इस विकेट के मद्देनजर, इस मैदान को देखते हुए, इस मैदान के भौगोलिक परिस्थिति को समझते हुए मेरे ख्याल से तो रन बन सकते हैं। अपना ग्राउंड है, होम ग्राउंड है, इस मैदान पर किस तरह से रन आते हैं ये जानते हैं आप। ये लीजिए, आया, ये आया आया आया, जिस छक्के का बेसब्री से इंतजार था वो आया। ना होगा, अपने आप पर हौसला भी रखना होगा। रख हौसला, वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा। थक कर न बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा। ये मैच अगर जीतेंगे तो आप मंजिल तक पहुंचने की एक सीढ़ी और चढ़ोगे। धीरे धीरे यहाँ पे आपको माहौल बनाना पड़ेगा, बीच बीच में बड़े स्ट्रोक लगाने होंगे। कैसे लगाने हैं, किसको लगाने हैं, कब लगाने हैं, ये सारे सवालों का जवाब आप ही दोगे। 11 नंबर की जर्सी पहने हुए स्ट्राइक एंड पर बल्लेबाज हैं अंकेश के बल्ले से एक छक्का। 11 नंबर की जर्सी पहने हुए स्ट्राइक एंड पर अंकेश। फिर से एक बार, जी हाँ, इसमें दबा देखिए, उन गेंद हवा में बहुत देर तक, और ये मेरे ख्याल से क्या हुआ है, जी हाँ, 1 रन। ये देखिए, इसे कहते हैं भाग्य, इसे कहते हैं किस्मत और इसे कहते हैं तकदीर। इसीलिए दोस्तों 99% आपका अभ्यास होता है, 99% आपकी एक्सपीरियंस होता है, 99% में आपकी मेहनत होती है, मगर 1% का भाग्य कुछ भी कर सकता है। फिर से एक बार देखिए, जीवन दान मिला है इंपॉर्टेंट बल्लेबाज को, अंकेश को। ये लीजिए, जैसे ही जीवन दान मिला उस गेंद के ऊपर टूट पड़े, गेंद को खेल दिया दर्शक दीर्घा में, फ्लैट एंड फ्यूरियस सिक्सर। बल्ले से संदेश देते हुए, जब आंखों में अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया, तो फिर मुश्किल क्या और आसान क्या, ठान लिया तो ठान लिया। अंकेश ने ठान लिया है कि सेमीफाइनल में, फाइनल में प्रवेश करना ही है, मैच को जितवाना ही है, फिर कितनी भी अड़चने क्यों ना आए। जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार अपना बल्ला तो चलाया था, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था। शॉर्ट स्क्वायर लेग में गेंद जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन आसानी के साथ यहां पे मुकम्मल करते हुए रनों की संख्या को पहुंचा दिया है 19 पर। 19 वीरेंद्र सहवाग की याद फिर से एक बार ताजा होती हुई, क्योंकि वीरेंद्र सहवाग का हाईएस्ट स्कोर था कसौटी क्रिकेट में 319, और वनडे क्रिकेट में हाईएस्ट स्कोर है 219, और आईपीएल में हाईएस्ट है 119। हाँ, इसमें तबाह बहुत ही बढ़िया गेंद हवा में लहराती हुई, बल्लेबाज हालांकि ड्राइव करने की कोशिश कर रहे थे, मगर बिल्कुल अंदाजा नहीं था, मिस टाइम कर गए थे। हवा में लहराने के बाद गेंद थोड़ी सी स्विंग भी हो रही है, उसी के साथ टप्पा खाने के बाद अंदर की तरफ भी आ रही है, कांटा बदल रही है।
जी हाँ, इसमें तबल लपेटा है, ऑफ स्टंप के बाहर से उसको खींच कर खेला है, मगर आउटफील्ड में थोड़ी सी खराबी और जहां पे एक रन मिल सकता था वहां पे दूसरा रन आसानी के साथ मुकम्मल कर लिया है। बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल, आंखों आंखों में इशारा और पलक झपकते ही रन चुरा लिया। 5 गेंदें अब तक डाली जा चुकी है। ओवर की समाप्ति, माय मिस्टेक। 21 रन 21 ऑन स्कोर कार्ड, 21 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में 15 रनों की और जरूरत। 9 गेंदे 15 रन, 15 रन 9 गेंदे बापदेव बैरोले या जय हनुमान सोरोंडे। परों को खोल, जमाना उड़ान देखता है, जमी पर बैठ के क्या आसमान देखता है। अंकेश, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, 2 छक्के अब तक अंकेश के बल्ले से आ चुके हैं। मजेदार मुकाबला, जिस तरह से क्वार्टर फाइनल का मुकाबला होना चाहिए और जो मैच देखने के लिए ये सारे क्रिकेट के दीवाने उत्सुक है, उसी तरह से ये मुकाबला होता हुआ ये लगा 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 6। भी देखने को मिला, जबरदस्त ये शॉट, फिर से एक बार उसी दिशा में खेलने की कोशिश, मगर इस मर्तबा अंकेश को मिलेगा मात्र 1 ही रन। बैकवर्ड स्क्वायर लेग में हम देख सकते हैं बहुत बड़ा दरख्त जो कि पीपल का है, बहुत ही लंबे अरसे का है, मेरे ख्याल से 100-150 साल पुराना होगा। हम जब बच्चे थे तब भी वहां पे वैसा ही था। बहुत ही खूबसूरत, सही में बहुत ही अच्छा ये गांव, चारों तरफ हरियाली, चारों तरफ ये दरख्त और चारों तरफ ये पेड़ सजे हुए हैं। कुदरत ने सजाया है इस गांव को। सामने की तरफ एक छोटी सी पहाड़ी है और उसी के साथ जहां पे भी नजर दौड़ाओगे वहां पे आपको दरख्त, पेड़ 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 ही नजर आएंगे। कुदरत ने बहुत ही खूब सजाया है इस मैदान को। जी हां, 9 रनों की जरूरत थी, बैकफुट पर गए और फिर से एक बार वीरेंद्र सहवाग स्टाइल खेल दिया है, पॉइंट के सर के ऊपर से झापड़ 6 रन। मुझे वीरेंद्र सहवाग क्यों कहा जाता है, इसका ब्यौरा दिया है उन्हीं की तरह बल्लेबाजी करते हुए। जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर सफल होकर उसे फिर से एक बार स्क्वायर लेग की जानिब खेलने की कोशिश कर रहे थे, मगर फंस गए थे इस मर्तबा अंकेश। जी हाँ, बाई के रूप में 1 रन मिलेगा, मात्र 1 रन जीतने के लिए, जीत मुकम्मल करने के लिए, जीत का सहरा आपके सर सजाने के लिए मात्र 1 रन चाहिए। वाह भाई वाह, बापदेव बैरोले ने कमाल कर दिया है। बापदेव बैरोले ने यहां पे दिलों को जीत लिया है। आज बापदेव बैरोले ने करामत की है। जी हाँ, हवा में गेंद जरूर है, मगर क्या यहाँ पे रन मिलेगा? जी हाँ, मिला है रन और इसी के साथ इस मैच को जीत लिया है बापदेव बैरोले ने। बहुत बहुत अभिनंदन, जरा जोरदार तालियां होनी चाहिए बापदेव बैरोले के लिए।